नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर, सामाजिक विज्ञान विषय शिक्षक, सुमन हायस्कूल नंबर 5. आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील प्रकरण 2 भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, हस्तकला आणि ललित कला या प्रकरणाचा भाग 2 आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. मोठ्या प्रमाणावर आपण भाग 1 मध्ये भारताच्या सांस्कृतिक वारसा याविषयी अभ्यास केला, ज्यामध्ये जैविक वारसा काय असतो, भौतिक वारसा काय असतो, तसेच मोठ्या प्रमाणावर वारशामध्ये आपल्याला ज्या 64 कला मिळालेल्या आहेत त्यापैकी विशिष्ट कलांचा अभ्यास आपण बघितला. आता आपण दुसऱ्या भागामध्ये ललित कलांविषयी अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया ललित कलांचा. भारताची ललित कला: गायन, वादन, नर्तन आणि विविध पात्रांची वेशभूषा धारण करून एखादी कथा किंवा प्रसंग सादर करणे म्हणजेच नाटक करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. रामायण, महाभारत सारखे महान ग्रंथ आणि इतर भारतीय साहित्याच्या आधारे मनोरंजनासोबत लोकसंस्कार देण्याचे कार्य दीर्घकाळापासून भारतात चालत आलेले आहे. त्याचा सखोल अभ्यास आपल्याला आता या भागामध्ये करायचा आहे. मोठ्या प्रमाणात आपण चित्रांमध्ये बघू शकतो की आपल्या या ललित कलांमध्ये गायनाचा आणि वादनाचा समावेश होतो. गायनासाठी तसेच वाद्ययंत्र मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. सितार, तंबोरा, तसेच सारंगी, रुद्रवीणा अशा वेगवेगळ्या साधनांचा जे संगीतकार असतात ते उपयोग घेत असतात. तसेच ललित कलेतील एक विशिष्ट कला म्हणजे नृत्यकला आपल्याला अंतिम चित्रामध्ये प्रदर्शित होत आहे. आता आपण या ललित कलांमधील पहिली आणि महत्त्वाची कला ती म्हणजे संगीत कला याविषयी अभ्यास करूया. स्वर, ताल आणि लय यांच्या दृष्टीने भारतीय संगीत जगातील इतर देशांच्या संगीतापेक्षा वेगळे आहे. आपल्या 4 वेदांपैकी सामवेद हा अतिशय विशिष्ट वेद म्हणून ओळखला जातो, कारण त्यास संगीताची गंगोत्री म्हणून सुद्धा संबोधले जाते. हा एक संगीताच्या संदर्भातील वेद मानला जातो. सामवेदाच्या ऋचा पण संगीतासोबत तालबद्ध रीतीने गायच्या असतात. संगीतात वादन आणि गायन या दोघांचा समावेश होतो. सा, रे, ग, म, प, ध, नी हे संगीताचे मुख्य 7 स्वर आहेत. संगीताला मुख्यत्वे शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत या 2 प्रकारामध्ये विभागता येते. भारतातील संगीतात मुख्य 5 राग आहेत. त्यात श्री, दीपक, हिंडोळ, मेघ आणि भैरवी हे भगवान शंकराच्या पंचमुखातून उत्पन्न झालेत असे मानले जाते. प्राचीन काळ भारतात संगीत संबंधी अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यात संगीत मकरंद, संगीत रत्नाकर आणि संगीत पारिजातचा समावेश होतो. आजच्या संगीत कला शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे 3ही ग्रंथ जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यातील पहिला ग्रंथ जो आहे संगीत मकरंद याविषयी आपण बघूया. संगीतशास्त्राचा जाणकार पंडित जो होता नारद, या नारदांनी इसवी सन 900च्या आसपास हा ग्रंथ लिहिला अशी माहिती आहे, ज्यात 19 प्रकारच्या वीणा आणि 101 प्रकारच्या तालांचे वर्णन करण्यात आलेले होते. खाली दिलेल्या चित्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला संगीत कलेविषयीची चित्र, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संगीतामध्ये गायन वादनचा समावेश होतो. त्यातील 5 राग, त्याच्यानंतर त्याची विशिष्ट प्रकारची 3 ग्रंथ आणि त्यातील पहिला ग्रंथ संगीत मकरंद की ज्याच्यामध्ये 19 प्रकारच्या वीणा आणि 101 प्रकारच्या तालांचे वर्णन आहे त्याविषयी माहिती मिळते. आता आपण संगीत कलेविषयीचा दुसरा ग्रंथ संगीत रत्नाकर याविषयी अभ्यास बघूया. संगीतशास्त्राचे तज्ज्ञ पंडित सारंगदेव यांनी या ग्रंथाची रचना केली. ते दौलताबाद, देवगिरी येथे राहत होते. म्हणून त्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या संगीताशी
चांगला परिचय मिळवलेला होता किंवा ते सुपरिचित होते असे मानले जाते. पंडित विष्णू नारायण भातखंडे संगीत रत्नाकरला भारतीय संगीताचा सर्वाधिक प्रमाणभूत ग्रंथ मानतात. संगीताची अंगे समजण्यासाठी हा ग्रंथ अद्वितीय मानला जात असतो. या ठिकाणी दोनही चित्र संगीत रत्नाकर विषयीची माहिती दर्शवितात. तिसरा ग्रंथ आहे संगीत पारिजात. पंडित अहोबल यांनी इसवी सन 1965 उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीसाठी या खूपच महत्त्वाच्या ग्रंथाची रचना केली होती. त्यांनी प्रत्येक राग इतर रागांपेक्षा वेगळा असतो, तसेच त्याचे स्वतंत्र अस्तित्व व वैशिष्ट्य असते असे सांगितले आहे. त्यांनी या ग्रंथामध्ये 29 प्रकारच्या स्वरांचं वर्णन केलेलं आहे. हा ग्रंथ देखील संगीत कलेमध्ये ज्ञान अभ्यासू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात संगीत क्षेत्रातील प्रतिभासंपन्न अमीर खुसरो हे खूपच प्रसिद्ध होते. संगीत आणि शायरीच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे भारतीय इतिहासात ते तूती ए हिंद म्हणून प्रसिद्ध झाले होते. भारतात 15व्या आणि 16व्या शतकात झालेल्या भक्ती आंदोलनात सूरदास, कबीर, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू, मीराबाई आणि नरसिंह मेहता वगैरेच्या भजन आणि कीर्तनांनी भारतात एक भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. 15व्या शतकात स्वामी हरिदासांचे शिष्य बैजू बावरा आणि तानसेन याचप्रमाणे त्याच काळातील आपल्या गुजरातीची संगीती जोडी कन्या ताना आणि रीरीचे नाव पण घेता येईल. अशा पद्धतीने या लोकांनी संगीत कलेला श्रेष्ठ बनविण्यासाठी आपले मोलाचे योगदान कलेमध्ये दिलेले आहे. अशा प्रकारचा हा संगीत कलेचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासूनच मिळालेला आहे. खालील चित्रांमध्ये अलाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये तूती ए हिंद म्हणून ओळखले जाणारे अमीर खुसरो, त्याच्यानंतर कबीर, मीराबाई, तानसेन, बैजू बावरा, चैतन्य महाप्रभू, नरसिंह मेहता यांची चित्रे या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहेत. या सर्वच लोकांनी या संगीत कलेला श्रेष्ठ बनविण्यासाठी मोलाची योगदान प्रदान केलेले आहे. आता आपण नृत्यकला विषयी अभ्यास करूया. नृत्य या शब्दाची व्युत्पत्ती मूळ संस्कृत शब्द नृत म्हणजेच नृत्य करणे वरून तयार झाला आहे. नृत्य हे ताल आणि लय यांच्यासह सौंदर्याची अनुभूती करविते. नृत्यकलेचा आदिदेव देवाधिदेव म्हणजेच महादेव भगवान शिव नटराज मानला जातो. पृथ्वीवरील लोकांना नृत्य शिकविण्यासाठी किंवा नृत्याला स्वर्गातून खाली आणणारा तो प्रथम होता. भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक, कथकली, ओडिसी आणि मणिपुरी हे मुख्य प्रकार आहेत. खालील चित्रांमध्ये या सर्वच प्रकारांची चित्र अनुभूती आपल्याला दर्शवलेली आहे. पहिल्या चित्रात नटराजची स्मृती या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे, तर कथकली, कथ्थक, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी अशी विविध नृत्याची चित्रे पण या ठिकाणी दिलेली आहेत. आता आपण त्याच्यातला पुढचा प्रकार बघूया, भरतनाट्यम. तामिळनाडू राज्याचा तांजोर जिल्हा जो आहे तो हा भरतनाट्यमचे उगमस्थान मानला जातो. भरतमुनी रचित नाट्यशास्त्र आणि नंदिकेश्वर रचित अभिनव दर्पण हे 2 ग्रंथ भरतनाट्यमचे आधारस्रोत आहेत. मृणालिनी साराभाई, गोपीकृष्ण शिवाय फिल्म क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला आणि हेमा मालिनी यांनी पण प्राचीन भारताच्या या वारशाचे आजही जतन केलेले आहे. आपण खालील चित्रावरून भरतनाट्यम कलेला अधिक समजू शकतो. आता आपण कुचिपुडी नृत्यशैलीविषयी अभ्यास करूया. या नृत्याची रचना 15व्या शतकाच्या काळात झाली आहे. मुख्यत्वे स्त्री सौंदर्याच्या वर्णनावर आधारित तसेच स्त्री आणि पुरुष या दोघांद्वारे केल्या जाणाऱ्या कुचिपुडी नृत्यामध्ये
भारतीय नृत्याच्या मूलभूत मुद्रा घेण्यात आलेल्या आहेत. हे नृत्य आंध्र प्रदेशमध्ये विशेष प्रचलित आहे. गुरु प्रल्हाद शर्मा, राजा रेड्डी, यामिनी रेड्डी, शोभा नायडू वगैरे नामवंत नर्तकांनी या शैलीचा प्राचीन वारशाला विख्यात केलेले आहे. या विविध नामवंत कलाकारांनी नर्तकांनी कुचिपुडी नृत्यशैलीमध्ये आपले नाव जे आहे ते भारताच्या कलेमध्ये समाविष्ट करून भारताच्या वारशाला समृद्ध बनवण्यासाठी मोलाचे योगदान प्रदान केलेले आहे. आता आपण कथक्कलीविषयी जाणून घेऊया. कथक्कली हे केरळ राज्याचे प्रचलित नृत्य आहे. कथक्कली शब्द पौराणिक महाकाव्य महाभारतातील प्रसंग आणि संस्कृत मल्याळम मिश्रित नाटकानंतर त्याला कथक्कली असं म्हटलं जाऊ लागलं. कथक्कलीची वेशभूषा घेरदार सुंदर कपडे परिधान केले जातात आणि त्यांना पात्रांच्या ओळखीप्रमाणे त्या पात्रांना ओळखण्यासाठी मुखवटा धारण केला जात असतो. त्याच्या चेहऱ्यावरील विशिष्ट चित्रामण म्हणजे मुखाकृती मुखवट्यालाच समजावे लागते. या नृत्यामध्ये नट कलात्मक मुकुट धारण करून प्रस्तुती करताना एकच तेल दिव्याच्या तेजाने प्रकाशित रंगमंचावर पडद्यामागे येऊन स्वतःची संगीतमय ओळख देऊन तिन्ही लोकांच्या पात्रांना चेहऱ्याचे हावभाव आणि हास्यमुद्रेने सजीव करत असतात. केरळचे कवी श्री वल्लथोड जे स्थापित कलामंडळामध्ये कथक्कलीसाठी श्रेष्ठ होते. कलामंडलम, कृष्णाप्रसाद, शिवारमण वगैरेंनी या शैलीला देशविदेशामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आहे. खालील चित्रावरून कथक्कलीविषयी अधिक स्पष्टता आपल्याला होऊ शकते. आता आपण पुढील नृत्यप्रकार तो म्हणजे कथ्थक नृत्य याविषयी अभ्यास बघूया. कथन करे सो कथक कहावे या उक्तीप्रमाणे कथ्थक निर्माण झाले. भारतामध्ये महाभारतासारख्या विशिष्ट ग्रंथामध्ये श्रीकृष्ण आणि गोपी यांच्यासोबतच्या नृत्यकथा आधारित कथ्थक नृत्याचा वैष्णव संप्रदायाच्या शृंगार भक्तीसोबत उत्तर भारतात विकास झाला. त्यात एका पायावर गोलगोल फिरून नृत्याचे प्रसंग प्रदर्शित करण्यात येतात. या नृत्यात स्त्रिया चुडीदार पायजमा आणि वर घेर असलेले वस्त्र परिधान करतात. पंडित श्री बिरजू महाराज, सितारा देवी आणि कुमुदिनी लाखिया वगैरे यांनी या कलेला जिवंत ठेवले आहे. या लोकांनी कथ्थक नृत्यासाठी स्वतःचं मोलाचं योगदान प्रदान केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले जे चित्र आहेत ते माहितीला समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील. मणिपुरी नृत्य. मणिपुरी नृत्यामध्ये मणिपूरची प्रजा प्रत्येक उत्सव प्रसंगी या प्रकारचे नृत्य करतात. मणिपूरची नृत्यशैली मुख्यत्वे श्रीकृष्णाच्या बाललीला आणि रासलीला वर आधारित आहेत. मणिपुरी नृत्याचे लास्य आणि तांडव असे 2 प्रकार आहेत. मित्रांनो, या माहितीवर आधारित मार्च 2020च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. या नृत्याच्या वेळी रेशमाची चोळी परिधान करून कंबरपट्टा बांधण्यात येत असतो. तसेच खाली घेरदार हिरव्या रंगाचा परकर म्हणजेच कुमीन परिधान करण्यात येतो. गुरु आमोबी सिंग आतोम्बो सिंग, गुरु बिपिन सिन्हा, नैना झवेरी, निर्मल मेहता वगैरे यांनी या नृत्यकला प्रकाराला देशविदेशामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आहे किंवा हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. खालील चित्रामध्ये श्रीकृष्णाच्या रासलीलेसोबत जे नृत्य आहे त्याला मणिपुरी नृत्य म्हणतात ते आपल्याला दिसते. तसेच कुमीन हा जो प्रकार आहे तो आपल्याला चित्रातून अधिक स्पष्ट होऊ शकतो. आता आपण तिसऱ्या ललित कलेविषयी अभ्यास मिळवूया, ज्यामध्ये तिसरी कला आहे नाट्य कला. मनोरंजनासोबत संस्कार हे भारतीय नाट्यकलेचे वैशिष्ट्य आहे. नाटकाचे संचालन करणारा सूत्रधार
आणि विनोदाचे आनंद देणाऱ्या विदूषकाच्या जोडीसोबतची नाटके भारताच्या नाट्यकलेची एक विशिष्ट ओळख आहेत. मोठ्या प्रमाणावर हा सूत्रधार आणि विनोद करणारा विदूषक यांच्या जोडीची जुगलबंदी जी आहे ती नाटकामध्ये चांगल्या प्रकारचा रस भरत असते किंवा मनोरंजन देत असते. भरतमुनी रचित नाट्यशास्त्र कलाक्षेत्रामध्ये प्रचलित आहे. नाट्यकला ही नाट्यलेखन आणि मंचनाद्वारा रंगमंचावर दृक, श्राव्य आणि अभिनयाच्या त्रिवेणी संगमासह अबालवृद्धांचे मनोरंजन आणि लोकशिक्षण देणारी भारताची प्राचीन कला आहे. अबालवृद्ध म्हणजे काय? अगदी लहान मुलापासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत, निरक्षर असो, साक्षर असो, अशा प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला ज्यातून ज्ञान मिळेल, मनोरंजन मिळेल, अशा प्रकारची ही एक कला आहे. या कलेमध्ये सर्व कलांचा समन्वय आहे. याच्यात तुम्हाला नृत्य दिसेल, चित्र दिसेल, इतर काही ज्या कला असतील त्या सगळ्यांच्याच कलांचा समन्वय या ठिकाणी पाहायला मिळत असतो. त्याचे वर्णन करताना भरतमुनी म्हणतात की असे कोणतेही शास्त्र नाही, असे कोणतेही शिल्प नाही, अशी कोणतीही विद्या नाही, असे कोणतेही कर्म नाही की जे नाट्यकलेमध्ये नाही. भरतमुनी रचित प्रथम नाटकाचे कथानक देवासूर संग्राम होते. संस्कृत साहित्यात महाकवी भास यांनी पण महाभारतावर आधारित कर्णभार, उरुभंग आणि दूतवाक्यम यासारख्या नाटकांचा वारसा आपणास दिला आहे. तर श्रेष्ठ महाकवी कालिदासांचे अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमो वर्षीयम आणि मालविकाग्नी मित्रम ही 3 नाटके अत्यंत प्रसिद्ध रचना म्हणून ओळखली जातात. याशिवाय प्राचीन काळात नाट्यकला क्षेत्रामध्ये अनेक नाटककार झाले ज्यांनी संस्कृत नाट्यकलेला समृद्ध बनवले होते. प्राचीन भारताच्या वारसामध्ये नाट्यकला ही श्रेष्ठ कला म्हणून ओळखली गेली होती. चित्रांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण पहिल्या चित्रात बघू शकतो की नाटक कशा पद्धतीने प्रदर्शित होत होते आणि दर्शक त्याची कशा पद्धतीने अनुभूती घेत होते किंवा त्यातून ज्ञान मिळवत होते. नाट्यशास्त्र लिहिणारे जे कवी आहेत त्यांचं चित्र दिलेलं आहे. नाट्यशास्त्र तसेच ज्ञान आणि गंमत मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे आपल्याला नाटकातून मिळते हे सगळे चित्र आपल्याला विशेष माहिती देणारे आहेत. आता आपण काही गुजरातच्या नाट्यकलांविषयी अभ्यास करूया. मोठ्या प्रमाणावर नाट्यकलेमधून कर्म, विद्या, शिल्प, शास्त्र हे आपल्याला गुण शिकायला मिळत असतात. हे एक प्रकारचं दृक आणि श्राव्य प्रकारचं साधन आहे, ते पण आपल्याला चित्रातून दिसतं आहे. महाकवी भास यांनी कर्णभार, उरुभंग, दूतवाक्यम हे लिहिलं होतं. तसेच अभिज्ञान शाकुंतलम ही विशेष नाट्यकृती होती. याविषयी आपण वरील पद्धतीने माहिती अभ्यासली. आता आपण गुजराती नाट्यकलेविषयी थोडी माहिती बघूया. गुजरातच्या नाट्यकलांमध्ये जयशंकर सुंदरी यांचे नाव अग्रगण्य आहे. याशिवाय अमृत नायक, बापूलाल नायक यांनी लिहिलेली नंद बत्रिसी नाटक हे प्रसिद्ध आहे. प्राणसुख नायक, दीना पाठक, जसवंत ठाकर, उपेंद्र त्रिवेदी, प्रवीण जोशी, सरिता जोशी, दीपक घीवाला वगैरे यांचे योगदान फार मोठे आहे. देशी नाटक समाज आणि अन्य नाट्यसंस्थांचे योगदान पण नोंदपात्र आहे. गुजराती नाट्यशास्त्रामध्ये प्रसिद्ध असलेले भवाई विषयी आपण आता अभ्यास मिळवूया. शास्त्रकारांनी भवाईला भावप्रधान नाटक असे म्हटलेले आहे. भवाई हे असाई ठाकर द्वारे सुरू केलेले गुजरातची सुमारे 700 वर्ष जुनी विशिष्ट प्रकारची नाट्यकला आहे. कमी खर्चात लोकशिक्षणासह मनोरंजन करणाऱ्या या नाट्यकलेला सोलंकी युगात प्रोत्साहन मिळाले. अधिकांश पडद्याशिवाय केले जाणारे नाटके, सौम्य शैलीचे विनोद आणि भुंगड वाद्यासोबत संगीतप्रधान नाटके आणि वेश त्यांचा रामदेवचा वेश असायचा, झंडा झुलनचा वेश किंवा कजोडाचा वेश वगैरे हे भवाईचे वैशिष्ट्य आहे.
भवाईच्या विषयवस्तूमध्ये सामाजिक कुप्रथांचा प्रतिकार याचा पण समावेश होतो. गुजरातमध्ये कन्या विकास, बेटी वाचवा यासारख्या कार्यक्रमांसाठी रंगला रंगली सारख्या पात्रांसोबत भवाई नाट्यप्रयोग सादर करतात. भवाई सादर करणारे भवाई भुंगड वाजवून माताजीची स्तुती करतात किंवा डोक्यावर मटके घेऊन एक प्रकारचे नृत्य या भवाई नाटकामध्ये प्रदर्शित केले जात असते. खाली दिलेल्या वेगवेगळ्या चित्रांमध्ये आपल्याला भवाईविषयी विशिष्ट माहिती प्राप्त होऊ शकते. आता आपण गुजरातची लोकनृत्य अभ्यासूया. गुजरातच्या उत्सवप्रिय प्रजेच्या विविध जाती आणि उत्सवप्रिय प्रजातींमध्ये रूढी, रीतिरिवाज आणि परंपरांप्रमाणे लोकनृत्य पाहायला मिळतात. अशा नृत्यांमध्ये आदिवासी लोकनृत्य, गरबा, रास तसेच अन्य लोकनृत्य सांगता येतील. उत्सव, लग्नप्रसंग, मेळा वगैरे प्रसंगी अशी नृत्ये केली जात असतात किंवा बघायला मिळत असतात. त्यातलं पहिलं नृत्य आपण अभ्यासूया, आदिवासी नृत्य. गुजरातच्या आदिवासींमध्ये होळी आणि इतर सण, विवाह, देवी देवतांना खुश करण्यासाठी आणि मेळ्यांमध्ये ही नृत्य पाहायला मिळतात. अधिकांश नृत्य वर्तुळाकार फिरता फिरता गोल आणि रूढीप्रमाणे मंजिरा, थापी, तूर, पावरी, तंबुरा वगैरे वाजंत्री आणि स्थानिक बोलीमध्ये गाण्यासोबत पाहावयास मिळतात. अशा नृत्यांमध्ये चाळो म्हणून प्रसिद्ध नृत्यात मोर, खार, चिमणी यासारख्या पक्ष्यांची नकल केलेली असते. डांगमध्ये पण असे माडिनो चाळो तसेच ठाकरिया चाळो हे नृत्य पाहावयास मिळतात. तर भिल्ल आणि कोळी जातीमध्ये श्रमहारी टिप्पणी नृत्यात जाड लाकडीखाली लाकडाचे तुकडे जोडून त्यांना जमिनीवर ठोकून तालद्वारा समूह नृत्य करण्यात येते. अशा प्रकारे गुजरातमध्ये आदिवासी नृत्य केले जातात. गुजरातची पुढची नृत्यकला ज्यामध्ये गरबा याचा समावेश होतो. गरबा हा शब्द गर्भदीपवरून बनलेला आहे. घड्याला कोरून त्यात दिवा ठेवणे आणि त्याच्या चौफेर किंवा त्याला डोक्यावर घेऊन गोलाकार नृत्य करणे ते म्हणजे गरबा. समग्र गुजरात राज्यात नवरात्री अश्विन शुक्ल पक्ष 1 ते अश्विन शुक्ल पक्ष 9, कुठे शुक्ल पक्ष 10 किंवा शरद पौर्णिमा दरम्यान गरबा खेळला जातो. आद्यशक्ती माँ जगदंबाची पूजा आणि आराधनेच्या या पवित्र पर्वात गरवी गुजराती माताजीचा गरबा गातात. सामान्यपणे चौक किंवा मैदानाच्या मध्ये माताजीची मांडवी असते आणि त्याला वर्तुळाकार अवतीभोवती अधिकतर टाळ्यांच्या तालावर आणि ढोलाच्या आवाजात गरबे खेळले जातात. सामान्यपणे गरब्यामध्ये गरबा गाणारा, खेळणारा, ढोलकीच्या तालावर गीत, स्वर आणि ताल मिळवून 1 टाळी, 2 टाळी आणि 3 टाळी तसेच चुटकीसोबत हाताला फिरवून गरबा खेळला जात असतो. गुजरातमध्ये गरबाशिवाय गायल्या जाणाऱ्या गरबींचा पण संबंध अधिकतर श्रीकृष्ण भक्तीसोबतचा आहे. गुजराती कवी दयाराम यांनी गोपीभावाने श्रीकृष्ण प्रेमाची रंग भरलेली गरबी रचून गुजराती स्त्रियांच्या कंठाला गुंजते केलेले आहे. खालील चित्रांमध्ये गुजरातच्या गरब्याची झलक आपल्याला पाहायला मिळते किंवा बघता येईल. गोलाकार पद्धतीने विशिष्ट प्रकारच्या वस्त्रांच्या मदतीने कशा प्रकारे लोक आनंदाने हा गरबा खेळतात ते आपल्याला चित्रावरून दिसेल. आता त्यातला पुढचा नृत्याचा प्रकार रास. रास म्हणजे गोलाकार फिरता फिरता नृत्यासोबत गायन करण्याची कला म्हणजे रास. आपल्याकडे श्रीकृष्ण भगवंतांनी भक्त नरसिंह मेहताला रासलीला दाखवली होती तशी कथा आहे. गुजरातमध्ये अधिकतर नवरात्री तसेच जन्माष्टमी यासारख्या सणांमध्ये रास खेळला जातो. दांडिया रास हा रासचा एक प्रकार आहे, परंतु घागर किंवा हंडा घेऊन पण रास खेळतात. वैष्णव संप्रदायाचा परिणाम वाढल्यामुळे
रास अधिक लोकप्रिय झाला आहे. रास खेळण्यासाठी स्त्रिया भरत भरलेल्या चनियाचोळी आणि पुरुष केडिया धोतीचा परंपरागत पोशाख परिधान करतात. खालील चित्रांमध्ये आपण बघू शकतो की रास खेळणारे लोक कशा पद्धतीने सजतात, सवरतात. केडिया धोती, चनियाचोळी यांचे वस्त्र परिधान करून डोक्यावर माठ घेऊन गोलाकार समूहामध्ये नृत्य करताना रास खेळला जातो. गुजरातची इतर नृत्य, त्यातलं पहिलं नृत्य आहे गोफ गुंफण नृत्य. गुजरातच्या या नृत्यात ढोल वगैरेच्या संगीताच्या तालावर मांडव, खांबा किंवा वृक्षासोबत दोरी बांधून त्याच्या भोवती समूहामध्ये उभे असलेले नाचणारे एका हातात दोरीचे टोक आणि दुसऱ्या हातात टिपऱ्या पकडून वेल आकाराने एक आत आणि एक बाहेर असे गोल फिरत जाऊन गुंफण बांधतात आणि सोडतात. अशा प्रकारे गुंफण बांधणे आणि सोडणे यातून त्या खांब्यावर किंवा दोरीच्या साहाय्याने मांडवावर मोठ्या प्रमाणावर एक विशिष्ट प्रकारची वेलनक्षी उमटताना आपल्याला दिसते, जी बनते पण आणि सोडली देखील जाते. खालील चित्रामध्ये आपल्याला गोफ गुंफण कशा पद्धतीने खेळले जाते किंवा नाचले जाते त्याविषयीचे चित्र दिलेले आहेत. आता सिंधियांचे धमाल नृत्य आपण बघूया. मूळ आफ्रिकेचे आणि गिरच्या मध्यावर हल्ली जांबूरमध्ये वसलेले सिंधी लोकांचे हे नृत्य आहे. मशिरा म्हणजे नारळाच्या करवंटीत कवड्या भरून त्यावर कपडा बांधून तालबद्ध वाजविण्यासोबत मोरपिसांचा झुपका आणि लहान लहान ढोलकसोबत गोलाकार फिरून गायले जाणारे हे नृत्य आहे. हो होच्या आरोह आणि अवरोह सोबतच्या गायल्या जाणाऱ्या या नृत्यात पहाड आणि जंगलांमध्ये तीव्र पडसाद येत आहेत असे वाटते. पशुपक्ष्यांच्या आवाजाची नकल करीत समूहामध्ये हे नृत्य केले जाते. अशा प्रकारे ह्या सिंधियांच्या धमाल नृत्यामध्ये वेगळीच ओळख आपल्याला दिसते. खालील चित्रांमध्ये कशा पद्धतीने पेहराव त्या लोकांचा असतो, छोटे ढोलक आणि वाद्यांसहित ते विशिष्ट समूहामध्ये नृत्य करताना आपल्याला दिसतात. तसेच पशूंच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची नकल पण त्यांची असते, दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल. या चित्रांवरून सिंधियांचे नृत्य आपल्याला अधिक स्पष्ट होईल. आता आपण मेरायो नृत्य, पठार नृत्य तसेच कोडियो आणि मेरचे नृत्य याविषयी अभ्यास करूया. बनासकांठाच्या वाव विस्तारात सरखड किंवा झुंजाडी यासारख्या उंच म्हणजे मोठ्या गवतामधून तोरणसारख्या झुमखाचा मोरायो गुंफून ढोलच्या आवाजासोबत तलवारीच्या डावपेचसारखे नृत्य मेरायो नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे. या नृत्यप्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत याचे तोरण आणि तलवार यांचा साधन म्हणून उपयोग केला जातो आणि छान नृत्य केले जाते. सुरेंद्रनगर वगैरे विस्तारामध्ये पठार जातीच्या लोकांद्वारे पठार नृत्यामध्ये दांडिया किंवा मंजिरा सोबत लय आणि ताल सोबत शरीराला जमिनीवर बसते करावे लागते आणि समुद्राच्या लहरी किंवा त्या लहरींवर झोके घेणाऱ्या होडीसारखे दृश्य त्यामुळे निर्माण होत असते. ही सुद्धा एक प्रकारची उत्कृष्ट गुजरातची नृत्यकला आपल्याला म्हणता येईल. सौराष्ट्राच्या कोड्यांच्या कोळी नृत्यात ते डोक्यावर मद्रासी आटीवाली गोल्ड पगडी आणि त्यांच्या टोकाला आभला भरलेले हिरव्या पट्ट्याचे बांधणू ज्याला केडियो म्हटले जाते आणि कमरेला रंगीत भेट परिधान करून ते नृत्य करतात. त्याच रीतीने सौराष्ट्राचे मेर आणि भरवाड जातीचे नृत्य पण प्रसिद्ध आहेत. खालील चित्रावरून आपण बघू शकतो की मेरायो नृत्य, की कोडियो नृत्य आणि मेरचे नृत्य कशा पद्धतीचे असते. अशा प्रकारे या प्रकरणात आपण केलेल्या वरील चर्चेप्रमाणे भारताची संस्कृती सर्वव्यापक आणि सर्वसमावेशक असल्याचे पाहावयास मिळाले. प्राचीन काळापासून सुरू करून सांप्रत समयापर्यंत
विविध जातीचे आगमन आणि झालेल्या परिवर्तनाप्रमाणे हस्तकला, गृह, कारागिरी आणि चित्रकला तसेच नृत्यकला सहितच्या विविध ललितकला विकसित झाल्या. हे भारताच्या वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडविते आणि जगात भारताची अद्वितीय छाप पाडत असते. मोठ्या प्रमाणावर आपण अभ्यासलेल्या या 64 कलांपैकीच्या विशिष्ट कलांमध्ये आपल्या भारताची विशिष्ट ओळख, भारताच्या सांस्कृतिक वारशाची प्रसिद्धी याविषयी आपल्याला जाणून घ्यायला मिळाले. या प्रकरणात जी आपण माहिती अभ्यासली ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजली असेल असे मी मानतो आणि या व्हिडिओचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून आपल्याला आता या प्रकरणावर आधारलेले जे प्रश्न आहेत ते स्वाध्याय म्हणून करायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सामाजिक विज्ञान विषयाच्या नोंदवहीमध्ये स्वाध्यायाचे खालील प्रश्न सोडवायचे आहेत. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यासाठी पहिला प्रश्न जो आहे तो 4 मार्कासाठीचा प्रश्न आहे. 4 मार्कासाठी आवश्यक माहिती विविध प्रश्नांच्या उत्तरदाखल आपल्याला मांडायची आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये मुद्देसूद उत्तर लिहिण्यासाठी एक प्रश्न विचारलेला आहे. त्याचे 4 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांमध्ये 3 मार्कासाठी आवश्यक माहिती आपल्याला लिहिता येईल. तिसऱ्या प्रश्नामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारला जातो. तर 2 मार्कासाठी आवश्यक मुद्दे जे असतील ते या प्रश्नांच्या उत्तरामध्ये येतील या पद्धतीने स्वाध्याय वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये विकल्प निवडून उत्तर लिहिण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रश्नाखाली 4 विकल्प आपणास देण्यात आलेले आहेत. त्यापैकी जे उत्तर योग्य वाटत असेल ते ऑप्शन उत्तर म्हणून तुम्हाला प्रश्नाखाली लिहायचे असेल. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण जी माहिती जाणून घेतली आणि समजून घेतली त्याबद्दल आपले आभार.